हाय, मी रुपाली. तर आज काढली होती मी घराची साफसफाई करायला, कारण की आजपासून मी पूर्ण साफसफाई करायची होती मला 14 एप्रिलची. आणि दुसरं पण एक कारण आहे, ते पण तुम्हाला लवकरच समजेल. तर सर्व कपडे काढले होते मी बेडमधले, कारण की खूप त्याच्यामध्ये उंदरं बिन झाले होते. तर मी त्याला अगोदर औषध टाकलं होतं 2 दिवस अगोदर. आणि त्याच्यानंतर मग पूर्ण साफ केलं, बेड वगैरे चेंज केला आणि पूर्ण कपडे भिजू घातले होते. आणि मधामधात यांचं खेळायला दिले की हे पण शांत राहतात, नाही तर मग मधामधात यांचं पण चालू राहते काही ना काही काही ना काही. तर कपडे वगैरे पूर्ण भिजू घातले होते मी. आणि त्याच्यानंतर घराची पण पूर्ण जाळे वगैरे काढून घेतले होते मी. अगोदर मोठ्या झाडूंनी काढून घेतले होते आणि नंतर मग चेअरवर उभी राहून काढत होते मी. पूर्ण असं साफ केले मी दोन्ही रूमा. आणि बाहेरचं पण पूर्ण साफ करून घेतलं. जाळे खूप झाले होते, कारण की खूप बरेच दिवस झाले मी साफसफाई केलीच नव्हती. पण वर्षामधून एकदा किंवा दोनदाच करत असते. आणि जाळे वगैरे मधात काढत असते, पण मी आता साफसफाई करायची होती म्हणून मी जास्त काही काढत बसली नाही. असं वाटतं पडतं की काय या चेअरवरून, पण घेतले मी पूर्ण काढून. फॅन वगैरे पण पूर्ण साफ केला. आणि त्याच्यानंतर मग भांडे पण घासायचे होते दुसऱ्या दिवशी. तर भांडे पण वगैरे काढून ठेवले होते, कारण की त्या ताई येणार होत्या भांडे आणि कपडे साठी. तर त्यांनी मग नंतर मला करून दिले होते. आणि हे बघा पूर्ण बेड काढला इथलचा, आणि आम्ही जागा चेंज केली आहे. आणि किचनचा असा काही अवतार झालेला होता, पूर्ण पसारा पसारा झालेला होता. असं म्हणजे घरामध्ये असं उभं पण नव्हतं राहावं. यांचं चालू होतं खेळणं, मारामाऱ्या करतात आणि खेळतात पण, आणि लगेच बरोबर पण होतात. आणि किचनचा बघा माझा काय अवतार झालेला होता. पण आता हे सर्व करायचं आहे. आता याला मला चांगले 5-6 दिवस लागतात. आणि मग दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ आहे. तर त्यांनी सर्व भांडे वगैरे घासून दिले होते. आणि हे डब्बे आहेत, पण याच्या अंदर एवढे सारे डब्बे आहेत की खूप सारे आहेत. तुम्हाला मी नंतर दाखवेन पूर्ण सेट केल्याच्या नंतर. आणि ते हे रात्रीनं शूट केलं होतं मी, कारण की कामाच्या गडबडीत मी ते शूट करणं घेणंच नाही झालं, कारण मोबाईल कुठं पडून राहते हा माहीतच नाही पडत. आणि मधात मग चिकनची भाजी पण करून घेतली होती मी, कारण की हे 2-3 दिवसाचा शूट आहे. तर म्हणूनच मग तुम्हाला मधात वेगळं असं तरी असं काहीतरी दिसेल. आणि हे बॉक्स काढले होते मी वरचे पूर्ण खाली जाळण्यासाठी. त्याच्यामध्ये बघा हे जाऊन बसला होता. आणि आज मार्केटला पण जायचं होतं मधात. आणि नेहमी आम्हाला बाहेर जायचं असलं ना, की आम्हाला रात्र सुचते, म्हणजे संध्याकाळ झाल्याच्या नंतरच माझे मिस्टर बाहेर काढतात, कारण की ते कामावर जातात आणि मग संध्याकाळी आल्याच्या नंतरच बाहेर नेतात आम्हाला. आणि दिवसानं मग कामं वगैरे राहतात घरातली. तर इथे मला मस्त छानपैकी असं बांगड्याचा गाडा दिसला होता, आणि खूप म्हणजे स्वस्त होते तिथं बांगड्या. तर म्हटलं घेऊन घ्यावा एक. तर मग हे सिल्वर कलरची घेतली. आणि नंतर गेलो आम्ही कपड्याच्या दुकानामध्ये. तिथं कपडे वगैरे बघितले, आणि यांचं चालू होतं बघणं. मी मग बाहेरून थोडंसं व्हिडिओ शूट केला त्यांचा. इथे ड्रेस खूप छान होते, क्वालिटी वगैरे मस्त होती. पण याला काही आवडला नाही तिथे, मला आवडला होता. पण आता घ्यायचा त्याला होता, तर मग काय करावं. तर मग आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये गेलो. दुसऱ्या दुकानामध्ये पण आम्ही भरपूर म्हणजे व्हेरायटी होती तिथे, खूप सारे ड्रेस बघितले. आणि बघितल्याच्यानंतर मग फायनली आम्ही एक चूज केला ड्रेस. तर ते कोणता केला आणि कसा आहे ते तुम्हाला मी नंतरच दाखवेन. आणि ऑनलाईन पण मी भरपूर शॉपिंग केली, तर ते पण जर तुम्हाला माहीत करायचं असेल की पण काय काय घेतलं आणि कुठून घेतलं, कोणत्या किमतीमध्ये घेतलं, तर कमेंट करून नक्की सांगसाल मला. मी नक्की तुम्हाला सांगेन आणि लिंक पण देईन त्याची. आणि इथे मग याला ड्रेस आवडले, 1-2 आवडले होते, तर त्याच्यामधलंच मग आम्ही एक चूज केला. आणि कोणता घेतला ते तुम्हाला दाखवते मी नंतर. आणि त्याच्यानंतर या दोघाची बघा, याच्या पप्पाची आणि याची किती मस्ती चालू होती ना मस्त. कारण की त्याला म्हणत होते हे बघ दादा आहे, दादा आहे, आणि त्याचे पप्पे घे. आणि तो खरंच घेत होता. खूप हसत होते ते दुकानवाले दादा आणि बाकीचे सर्वच. आणि त्याच्यानंतर मी म्हटलं ना पार्सल पण आलेले होते, तर ते पण ओपन करणं नाही झाले होते 2-3 दिवस. तर ते मग ओपन करून घेतले मी. ड्रेसेस होते हे पण. दोघांसाठी बोलवले होते मी, छोटूसाठी आणि पिनूसाठी आणि मितांसाठी. तर ते ओपन करून घेतले आणि बघितले. तर क्वालिटी मला एवढी काही छान नाही वाटली, म्हणजे ओकेच वाटली. तर एक ठेवला मी आणि एक रिटर्न केला ड्रेस. आणि त्याच्यानंतर बघा या दोघा भावाची कशी मस्ती चालू राहते ना, एवढी भयानक. म्हणजे हे दोघं, हे एवढा छोटा आहे ना, तरी पण एकमेकाला एवढं म्हणजे लाड पण करतात. आणि 1 घंटा अर्धा घंटा मारल्याच्या नंतरचा हा नंतर लाड करत होता की तू मला बोल. आणि तिच्या पप्पा घ्यायला बघत होता आणि चालू होतं त्यांचं असं काहीतरी. आणि त्याच्यानंतर मग मला बाकीचे दुसरे पण कामं होते, ते पण मी मधामधात करत होती, कारण की भरपूर कामं होते मला अजून बाकीच आहेत. म्हणूनच मग मी काही या व्हिडिओमध्ये दाखवले आणि काही मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. तर तुम्ही दुसरा व्हिडिओ नक्की बघसाल तुम्ही, जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा. आणि व्हिडिओ जर आवडत असतील माझे, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज, आणि लाईक शेअर जरूर करसाल.
आणि हा बघा एवढसा किडा आहे, पण कुठे पण चढतो आणि कुठे पण जातो. इकडनं जाऊ की तिकडनं जाऊ असं होते त्याला आणि मस्त असं वर पण चढून जाते लगेच. पण बाकीचे सर्व म्हणतात ना की थोडा बारीक आहे, तर म्हणून मग मला खूप खराब वाटते. पण नंतर असं वाटते की नाही, माझा मुलगा हेल्दी आहे, मला काही म्हणजे कोणाचं हे नाही फरक पडत, कोणी काय म्हणते माझ्या मुलाला ते. आणि त्याच्यानंतर मग मी फ्रीज पण साफ करून घेतला होता आज. आणि कवर पण मी चेंज केली होती. अगोदरची जे होती ना ते मी काढून टाकली होती, कारण की ती खूप खराब झाली होती. आणि त्याच्यानंतर मग मी हे दुसरी मेशोवरून ऑर्डर केली होती. हे पण जुनीच आहे, पण मी ठेवून दिली होती, तर ते केली. आणि त्याच्यानंतर मग मी चपात्या वगैरे टाकून घेतल्या होत्या मधातच. आणि हे बघा माझ्या चेहऱ्याचा किती बँड वाजलेला आहे, पण असो ते नंतर तुम्हाला दाखवते मी मस्त. त्याचा पण काहीतरी इलाज करू आपण. आणि हे मी रॅकमध्ये भांडे वगैरे लावून घेतले होते. आणि असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चला मग भेटू पुन्हा.